नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभं। नमस्ते सते ते जगत्कारणाय, नमस्ते चिते सर्वलोकाश्रयाय, नमोऽद्वैततत्त्वाय मुक्तिप्रदाय, नमो ब्रह्मणे व्यापिने शाश्वताय, नमो ब्रह्मणे व्यापिने शाश्वताय। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। देवा पांगुळ एखादे विजे, तरी जन्मौनी जोजार साहिजे, ते बोलो काय तुझे तुझची पुढा। ज्ञानोबाराय अर्जुन देवाला काय बोलत आहे याचं स्पष्टीकरण करतात। 4थ्या अध्यायामध्ये भगवंताने ज्या वेळेस अर्जुनाला सांगितलं की या ज्ञानाची परंपरा माझ्यापासून आली, मी सूर्याला सांगितलं, सूर्याने मनूला सांगितलं, मनूने इक्ष्वाकूला सांगितलं, अशी परंपरा सांगत असताना मध्येच अर्जुनाने प्रश्न केला आहे। काय प्रश्न केला अर्जुनाने? देवा, तू जर सूर्याला ज्ञान सांगितलं असं म्हणावं तर हे कसं शक्य आहे? कारण सूर्य तर फार पूर्वीचा आहे, तुझा जन्म आताच माझ्याबरोबरच झालेला आहे, आणि मग तू त्याला ज्ञान सांगितलं हे कसं काय शक्य आहे, असा अर्जुनाचा प्रश्न आहे। त्यावर भाष्य करत असताना ज्ञानोबा बोलत आहे, तर अर्जुन म्हणे श्रीहरी, अर्जुन म्हणायला लागला, देवा, आईचं आपल्या मुलावर प्रेम असतं याच्यामध्ये काही संशय नाही। तसं देवा, तू आमची आई आहे, तू संसार श्रांताची सावली, संसारामध्ये जे थकलेले आहे, गांजून गेलेले आहे, देवा तू त्यांची सावली आहे, त्यांच्या विश्रांतीचं ठिकाण आहे। अनाथ जीवाची तू माऊली आहे, आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा, तुझ्याच कृपेमुळे आमचाही जन्म झालेला आहे। मग देवा, पांगुळ एखादे विजे, तरी जन्मौनी जोजार साहिजे, ते बोलो काय तुझे तुझची पुढा। पुढं ज्ञानोबाराय बोलत आहे, अर्जुनाने तोच दृष्टांत पुढं घेतलेला आहे। पांगुळ एखादे विजे, एखादी आई आहे, त्या आईला 2-3 मुलं झाले, चांगले मुलं आहे, त्या मुलामध्ये एखादं मुलगा पांगळात जन्माला आला, जन्मतानेच ते पांगुळ झालं, असं झालेलं आहे। आपण काल पाहिलं, बहिरी अंध होती पांगुळ मुकी। काही काही जन्मतानेच बहिरे जन्माला येतात, पांगळे जन्माला येतात, मुके जन्माला येतात, किंवा आंधळे जन्माला येतात जन्मतःच। त्याचे कारणं अनेक असू शकतात, वेगवेगळ्या कारणामुळे, कारण जन्म तर आपल्या आपल्या कर्मामुळेच मिळतो, हे तर सर्वांना मान्य करावं लागेल, कर्माशिवाय जन्म मिळत नाही। मग ज्याचं जसं कर्म असेल त्याला तसा जन्म मिळतो, जसं कर्म असेल तसा जन्म मिळत असतो। जन्म देणं हे ईश्वराच्या सुद्धा हातात नाही हातात। जरी तो जगाचा चालक मालक असला तरी कोणाला कोणत्या योनीमध्ये जन्म द्यायचा हे ईश्वराच्या सुद्धा हातात नाही, हे कर्माच्याच हाती आहे। ईश्वराचं काम काय आहे? फक्त कर्माचं फल देणं, एवढं काम ईश्वराचं आहे।
साक्षात दंड देणारा ईश्वर नाही. जसं एखादं उदाहरण आहे, चोराने चोरी केली. आता चोराने चोरी केली हे पापच झालं, गुन्हा आहे तो. कायद्याच्या दृष्टीने चोरी करणं हा गुन्हा आहे. मग गुन्हेगाराला शिक्षा होतच असते. कोण करतं गुन्हेगाराला शिक्षा? कोण करतं? गुन्हेगाराला शिक्षा करणारा जो असतो तो आहे कायदा. कोणी शिक्षा दिली चोराला? कायद्याने अशी शिक्षा दिलेली आहे. कायद्याने त्याला फाशीची शिक्षा दिली किंवा कायद्याने त्याला एवढा एवढा दंड मिळालेला आहे असं आपल्याला ऐकण्यात येतं. म्हणजे शिक्षा देणारा हा कायदा असतो. ज्या त्या पुस्तकामध्ये जे ते कायदे लिहिले ते कायदे त्या मनुष्याला त्या गुन्ह्याची शिक्षा देत असतात. पण तरीही कायदे जरी शिक्षा देत असले तरी त्या कायद्याच्या द्वारे शिक्षा देणारा अजून दुसरा कोणी एक असतो. न्यायालयामध्ये जो न्यायाचार्य असतो तो त्याला दंड देत असतो. न्यायालय त्याला दंड देत असतं. तर न्यायालय त्याच्या मनाने दंड देत नाही. कायद्यामध्ये पाहून कायद्यात जशी तरतूद आहे तसा ते न्यायालय त्याला दंड देत असतं. तसंच आहे भगवान मनुष्याला जो जन्म देतात ते कर्माचं फळ आहे. जसं ज्याच्या कर्मात लिहिलं तसं देव त्याला ते फळ देतो. त्या न्यायालयाप्रमाणे फक्त मध्यस्थी असणारा ईश्वर आहे. ईश्वराच्या हातात नाही जन्म देणं. जन्म देणं हे आपल्या कर्माच्या ताब्यात आहे. कसा जन्म घ्यायचा हे आपल्या कर्मावर आहे. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐशे किती. ज्याने जे कर्म केलं ते त्याला भोगायला येणार. जन्माच्या रूपाने ते त्याला भोगायला येतं. कर्मावर आहे. श्रेष्ठ कर्म करून मनुष्य या जन्मातून श्रेष्ठ योनीला सुद्धा जाऊ शकतो. आपल्याकडे ज्ञानेश्वरी असेल, इतर ग्रंथ असेल, त्यामध्ये वर्णन सापडतं की मनुष्य लोकामध्ये ज्याचा जन्म झाला पण त्याने कर्मच एवढे श्रेष्ठ केले की ते कर्म करून ते देवयोनीला सुद्धा गेले. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होता येतं. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईन म्हणती ते होती. कोणी अशी प्रतिज्ञा केली असं कर्म मी करेल आणि या मनुष्य देहातून सुटून मी देव होणार, त्याला देव सुद्धा होता येतं. असं सामर्थ्य या कर्मामध्ये आहे. तुम्ही जसं कर्म कराल तसा तुम्हाला जन्म मिळेल. शता एका तरी जन्मा, जन्मोनी ब्रह्मकर्मा, करी तोची ब्रह्म आन नव्हे. ज्ञानोबा सांगतात ज्याने 100 जन्म ब्राह्मणाच्या कुळात घेतले, 100 जन्म ब्राह्मणाच्या घराण्यामध्ये जन्म घेतला, आचार संपन्न ब्राह्मणाच्या घरी, आणि ब्राह्मणाच्या घरी जन्म घेऊन आयुष्यभर त्याने ब्रह्मकर्म केलं 100 जन्मामध्ये, तोच ब्रह्मा आणू नये. तोच पुढचा ब्रह्मदेव आहे. समजून घ्यायचं. ज्याने 100 जन्म ब्राह्मणाच्या कुळात घेतले, ब्राह्मणाचं कर्म केलं, तर तो मनुष्य ब्रह्मदेव सुद्धा होता येतं. त्याला माणसाला ब्रह्मदेव होता येतं, इंद्र सुद्धा होता येतं. ज्याने 100 यज्ञ केले, अश्वमेध 100 अश्वमेध यज्ञ केले आणि दक्षिणेसह यज्ञ केले आणि अन्नदानासह ते 100 यज्ञ केले, त्या मनुष्याला इंद्र सुद्धा होता येतं. कर्मामध्ये एवढं सामर्थ्य आहे. इंद्र होता येतं. आता सध्या कोणता इंद्र आहे सांगता येईल का कोणाला? सध्याच्या इंद्राचं नाव काय? नाही सांगता येईल. सध्याच्या इंद्राचं नाव आहे पुरंदर. काय नाव? पुरंदर. झाला पुरंदर सहस्रनयन, संतांनी वर्णन केलंय. सध्याच्या इंद्राचं नाव पुरंदर आहे. लक्षात ठेवा, मी विचारीन कधी पण. पुरंदर इंद्राचं नाव. पुढचा इंद्र कोणता आहे? बळी. आता या इंद्राच्या नंतर येणारा इंद्र बळीराजा आहे. बळीराजाला त्याने 100 यज्ञ पूर्ण केले आणि ते 100वा यज्ञ पूर्णतेला जाऊ नये म्हणून भगवंतानी मध्ये विघ्न घातलं. वामन रूपाने आले. त्याला 3 पावलं भूमी मागितली. त्याने संकल्प केला, 2 पावलामध्ये आकाश पृथ्वी पाताळ व्यापून घेतलं
आणि तिसरा पाय कुठं ठेव म्हटल्यावर बळीराजाने सांगितलं माझं मस्तक अजून शिल्लक आहे. त्याच्या मस्तकावर पाय ठेवलं आणि त्याला पाताळामध्ये नेऊन पोचवलं. पाताळीचं त्याला आधिपत्य, नवीन राज्य देऊन टाकलं. इंद्र नाही केलं, नवीन राज्य देऊन टाकलं. म्हणून देवा असं का केलं तुम्ही? त्याचं अजून संपलं नाही ना, त्या इंद्राचं अजून संपलं नाही. आणि राजीनामा त्याचा घेऊन तुला मध्येच कसं काय इंद्र करावं? म्हणून देवाने त्याला आश्वासन दिलं, ज्या वेळेस त्या पुरंदर नावाच्या इंद्राचं आयुष्य संपेल त्यावेळेस पुढचा इंद्र तुला मी करील. म्हणून बळीराजा आता येणारा इंद्र आहे परत. ते आपल्याला देखत नाही होते, 2-5 वर्षाचा खेळ नाही. 5 वर्ष झाली, निवडणूक लागली, बदलला, तसं खेळ नाही. ते पिढ्यानपिढ्या जातात याच्यात, आपल्या कोटी कोटी जन्म निघून जातात. देहाचे पुरंदर 14 जाती. ज्ञानोबराने म्हणलंय की ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र आयुष्य जगून मरून पडतात. ते ब्रह्मदेवाचं आयुष्य किती असेल? त्याच्या एका दिवसात 14 इंद्र मारतात. एवढं ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे. तसंच इंद्राचंही भरपूर मोठं आयुष्य आहे. म्हणजे कर्म जर चांगलं केलं तर त्याला इंद्रही होता येतं, ब्रह्मदेवसुद्धा होता येतं, कोणत्याही योनीला तो जाऊ शकतो. आणि ज्याने ठरवलं की मनुष्यापेक्षाही ज्या नीच योनी आहे त्या नीच योनीलाही आपल्याला जायचं, त्याला सुद्धा जाता येतं, नीच योनीला जाता येतं. एखाद्याला अंतःकरणामध्ये वाटलं मनुष्य देह आपण जगलो, आता थोडं नीच योनीमध्ये सुद्धा फिरून यावं, कसं काय असतं, डुकरं, मांजरं, कुत्रे, कसं काय असतं. एखाद्याला वाटलं मला आता डुक्कर व्हायचंय. काय व्हायचं? डुक्कर व्हायचंय. डुकराच्या जन्मात कशी मजा असते तेवढी मला पाहूनच यायची. त्याच्यासाठीही शास्त्राने साधन सांगितलं. तुम्हाला डुक्कर व्हायचं का? काय करा, तुम्ही संकल्प करा एखादा आणि तो पूर्ण करू नका. काय करायचं? साधन संकल्प करायचं आणि तो पूर्णच नाही करायचं. एकादशीच्या दिवशी अमक्या अमक्या ब्राह्मणांना मी दान देईल, द्वादशीच्या दिवशी एवढ्या एवढ्या ब्राह्मणांना मी भोजन घालेल, नुसता संकल्प करायचा आणि त्यांना जेवू घालायचं नाही, दाना द्यायचं नाही, काहीच नाही. संकल्प मोडून टाकायचा. त्याला काहीच करायची गरज नाही. देह पडला की दुसरा जन्म त्याला डुकराचाच मिळतो, असं शास्त्र सांगतं. शास्त्र असं सांगतं, आपण का काही पाहिलं नाही, पण आहे. संकल्प करून ज्याने तो पूर्ण नाही केला त्याला पुढचा जन्म डुकराचा प्राप्त होतो. एखाद्याला वाटलं मला साप व्हायचं, त्याचंही साधन सांगितलं. जिथं हरिकथा चालू आहे, प्रवचन, कीर्तन, भजन, हरिपाठ चालू आहे, काहीच नाही, तिथं जायचं आणि फक्त झोपायचं. तिथं जायचं आणि फक्त झोपायचं. त्याला पुढच्या जन्मामध्ये साप होण्याची संधी. सर्पयोनीला तो जातो, सर्पयोनीला. एखाद्याला वाटलं नाही नाही सर्पाचं काय खरं आहे, आपल्याला बेडूक व्हायचं, बेंडकी, उड्या मारीत, कारण माणसाला उड्या मारायची सवयच असते ना. बेडूक व्हावं वाटलं, काय नाही करायचं, कीर्तनात जायचं आणि बडबड करायची. कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडूक होऊन येईल जन्म. कशाचं साधन आहे? हे कर्माचं महात्म्य आहे. त्याच्या कर्मामुळे त्याला ते जन्म प्राप्त होत असतं. कोणते कर्म केले असता कोणता जन्म मिळतो याचा भरपूर विस्तार आपल्या शास्त्रामध्ये केला आहे. गरुड पुराणामध्ये पण भरपूर पाहायला मिळतं. म्हणजे जन्म घेणं हे सर्वस्वी कर्मावर अवलंबून आहे. जसे आपण कर्म करू तसाच जन्म मिळणार. चांगले कर्म असतील जन्मही चांगला मिळेल, वाईट कर्म असेल त्याला जन्मही वाईटच मिळणार आहे. म्हणून जन्म देणं हे ईश्वराच्याही हातात नाही, हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. आपल्या हातात म्हणजे आपल्या मनावर नाही. मनाला वाटलं मला हा जन्म तो जन्म नाही मिळत, आपल्या कर्मावर आहे. जसं कर्म करील तशा प्रकारचं त्याला त्या योनीमध्ये जावं लागतं, त्या जन्माला जावं लागतं. आता कधी कधी मनुष्य योनीलाच येतात, पण मनुष्य योनीला आल्यानंतर माणसाचे काही इंद्रिय जन्मताच येत नाही. काही लोक जन्मांध असतात, जन्मापासूनच ते आंधळे झालेले असतात, जन्म होतानाच त्यांना डोळेच नाही असतात काही लोक. आता ते कशामुळं झालं? त्यांनी काय लय TV पाहिली म्हणून आंधळे झाले का? तसं काय नाही, ते जन्मताच झाले आंधळे. याचं कारण आहे पहिलं कर्म. पहिलं जसं कर्म केलं असेल तसं त्याला भोगावं लागतं. म्हणून पांगळा जरी जन्माला आला तरी तो कशाने आलेला आहे? त्याच्या कर्माने आलेला आहे. त्याने जसं कर्म केलं तसं तो जन्माला येतो. आपल्या या पृथ्वी तलावर
जापान नावाचा एक देश आहे, जापान देश आहे. तिथं 150 वर्ष अगोदर त्या अमेरिकेने 2 मोठमोठे बॉम्ब टाकले होते, उद्ध्वस्त करून टाकली होती संपूर्ण ते जपान देश, संपूर्ण उद्ध्वस्त करून टाकला. 2 ठिकाणी टाकले होते. त्याचा परिणाम असा झाला, त्या ठिकाणी ते बॉम्ब टाकून जवळजवळ 150 वर्ष 200 वर्ष होऊन गेले, पण अजूनसुद्धा तिथं जे मुलं जन्माला येतात ते सगळे मुके, बहिरे, पांगळे अजून जन्माला येतात. एवढा त्याचा परिणाम, अजून जन्माला येतात. तसंच आहे, कर्मामुळे सुद्धा कधी कधी पांगळं जन्माला येत असतं. म्हणून देवा पांगुळ एखादे विजे, एखादी आई आहे, 2-4 मुलं आहे आणि एखादं मुलगा तिच्यामध्ये पांगळं निघलेलं आहे, तर त्या आईचं सर्वात जास्त प्रेम कोणत्या मुलावर राहील? साहजिक आहे, पांगळ्या मुलावरच ती जास्त प्रेम करणार, कारण बाकीच्यांना हातपाय आहेत. पांगळ्यापेक्षा लहान जरी असला तरी त्याला पाय आहेत चालायला, तो त्याच्या हाताने चालत चालत जाऊन भाकरीपर्यंत जाऊ शकतो, चालत जाऊन तो पाण्यापर्यंत जाऊ शकतो, स्नान करू शकतो. पण त्याच्यापेक्षा मोठा जरी असला पण तो पांगळा आहे, आणि पांगळ्या मनुष्यावर मग त्या आईचं विशेष प्रेम असतं. म्हणून देवा पांगुळ एखादे विजे, जर एखादं पांगळं जन्माला आलं तरी जन्मोनी जोजार साहिजे, त्याची जी आई आहे त्याची आई काय करते, त्याचा जेव्हापासून जन्म होतो तेव्हापासून जोजार साहिजे, त्याचं सर्व काही त्याच्या आईवरच असतं अवलंबून. पांगळ्या मुलाचं, जो पांगळा नाही चांगला आहे मग त्याचं तो स्वतःच्या पायावर सुद्धा उभा राहू शकतो, पण पांगळ्या मुलाचं तसं नसतं. तो कितीही मोठा झाला तरी त्याची सगळी जबाबदारी त्याच्या आईवरच असते. कोण करणार आहे त्याला दुसरं? आईशिवाय कोण आहे? कारण तो मोठा जरी झाला तरी पांगळा असल्यामुळं मग कोणी त्याला बायको देत नाही, लग्नाचं अवघड होतं. मोठा जरी झाला ती त्याची खुर्ची असते, खुर्चीवर बसून इकडं तिकडं त्याला घेऊन जायचं, त्याला त्याच्या स्वतःच्या आधाराने त्याला चालता फिरता येत नाही, मग त्याला 2-3 वेळेस जेवण ताटात घालून त्याच्यापर्यंत नेहून पोहोचायचं. हाताने जरी तो पांगळा असेल तर मग तर त्याला खाऊच घालावं लागतं. जन्मवनी जोजार साहिजे, देवा त्याच्या जन्मापासून त्याचं सगळेचे सगळे कष्ट कोणाला असतात? त्याच्या आईला असतात, त्याच्या आईला असतात. ते बोलो काय तुझे तुझची पुढा, पण असू दे देवा आता तुझची पुढा काय बोलो, हे असं सगळं तुझं, तुझ्या पुढं आम्ही काय बोलावं, काय बोलावं तुझ्या पुढे? तसंच आहे देवा, तू आमची आई आहे आणि आम्ही म्हणजे तुझे जे लेकरं आहोत ते असे सगळे इंद्रियांनी संपन्न नाही. आम्ही सगळेच्या सगळे पांगळेच जन्माला आलो, सगळे पांगळे जन्माला आलो. म्हणजे पांगळे कसं काय आहे? हे पारमार्थिक दृष्टीने हे पांगळे आहेत, पारमार्थिक दृष्टीने. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, बैसलो जयावरी सैराट ते जाय, खेटिता कुंप काठी खुंट दरडी न पाहे, आधार नाही मज कोणी बापना माय. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय. देवा तुकाराम महाराज म्हणतात मी पांगळा झालो. पांगळे होते का? हात होते, पाय होते, तरी म्हणतात पांगळा झालो. तर ही पारमार्थिक दृष्टी आहे. परमार्थाच्या दृष्टीने हात आणि पाय हे विवेक वैराग्य आहे, विवेक आणि वैराग्य आहे, हात आणि पाय. देवा मी पांगळा आहे म्हणजे माझ्या ठिकाणी विवेक वैराग्य नाही. आम्ही असे सगळे पांगळेच जन्माला आलो देवा. डोक्यातही आम्ही सगळे पांगळेच आहोत. आमची बुद्धी देवाकडे जात नाही, संसाराकडे जाते. डोक्यातही पांगळे आहे, अवयवाने आम्ही पांगळे जन्माला आलो. म्हणून देवा मग तू आमची तर आई आहे, तर आता जन्मापासून शेवटपर्यंत आमचं सगळंचे सगळं तुझ्याकडं आहे. आम्हाला काय लागतं काय लागत नाही हे सगळं देवा तू ओळखायचं आणि ते आम्हाला द्यायचं. पण ते बोलो काय तुझे तुझची पुढा, हे तुझंच आहे देवा सगळं. तुझ्याच पुढं मी आता काय बोलावं? वाणीसुद्धा कोणी दिली बोलण्यासाठी? देवानेच दिले ना. दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलावया वचन, वचन बोलावया मुख दिले.
जे शब्द आपण बोलतो ते शब्दसुद्धा देवाने दिलेले आहे, ही वाणी देवाने दिलेली आहे. देवा या वाणीने मी जे काही बोलणार आहे ते शेवटी कोणाचं आहे? तुझंच आहे, तुझंच आहे. कारण ती वाणी तू दिलेली आहे. त्या वाणीने जे काय बोलेल ते तुझंच आहे. तुझं तुझ्या पुढं आता काय सांगावं आम्ही? पण तरीसुद्धा देवा आता मी बोलणार आहे. काय बोलणार आहे ते अर्जुन म्हणत आहे. आता पुसेन जे मी काही तेथे निके चित्त देई, तेवीची देवे कोपावे नाही बोला एका. आता मी जे काही पुसेन तेथे निके चित्त दे. देवा आता मी तुला जे काही विचारणार आहे तिथं तू चांगलं लक्ष देऊन ऐक बरं का. आता कोण म्हणतं? अर्जुन म्हणतो देवाला, देवा आता मी तुला काहीतरी प्रश्न करणार आहे. पुसेन, मी तुला प्रश्न विचारणार आहे. मी जे काही तुला विचारेल त्याच्यावर तू चांगलं लक्ष दे, कारण त्याचं उत्तर तुला मला द्यायचं आहे. तेवीची देवे कोपावे नाही बोला एका, असं म्हटल्यावर परत अर्जुन म्हणायला लागला, आणि देवा एका बोला, कोपावे नाही. मी जर बोलता बोलता काही थोडंफार बोललो तुला तर लगेच असं राग धरू नका, कारण तुम्ही आई आहे, आम्ही पांगळे लेकरं आहोत. आता लेकरं आईला काही जरी बोलले तरी आईने त्याचा राग मानायचा नसतो, कारण ते लेकरू म्हणजे लेकरूच आहे. काय बोलावं हे त्याला कळत नाही, म्हणून तर त्याला लेकरू म्हणतात. लेकरू कोण असतं? काय बोलावं, कसं वागावं, कसं राहावं हे कळतं त्याला कोणी लेकरू म्हणतं का? नाही. तो आता घोडमा झाला, शहाणा झाला. लेकरू कोणाला म्हणतात? ज्याला अजून काहीच कळत नाही, कसं बोलावं हे कळत नाही, कसं वागावं हे कळत नाही, ते लेकरू असतं. देवा मग बोलता बोलता मी जर वाकडा शब्द बोललो, काही तुला एकेरी भाषेत जर बोललो तर ते तुम्ही सहन करून घ्यायचं, त्याचा राग मानायचा नाही. तेवीची देवे कोपावे नाही बोला एका. तरी मागील जे वार्ता तुला सांगितली होती अनंता, ते नावे कम्मज चित्ता मानिजेना. देव म्हणायला लागले, जाऊ दे बाबा, मी काही मानत नाही. तुला काय बोलायचं ते बोल, मी तुझा राग येऊ देत नाही. किती बोलला अर्जुन देवाला, किती बोललेला आहे. पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहिलं मागच्या वर्षी, अर्जुनाने देवाला किती सांगितलेलं आहे. देवा तू आम्हाला युद्ध करायचं सांगू राहिला, युद्ध केल्यावर काय परिणाम होईल माहिती आहे? युद्ध करायचं म्हणजे ते आमचे काय शत्रू आहे का? सगळं गणगोत आहे, सगळे आमचे चुलते आहे, सगळे पाहुणे या ठिकाणी युद्ध करता आले आणि त्यांच्यासोबत युद्ध करायला लावतो. देवा सगळेच्या सगळे नाते मोडून जातील. एवढे मोठे लोक या युद्धामध्ये मरणार आहे, यांच्या स्त्रिया सगळ्या विधवा होतील, आमच्या कुळामध्ये सगळं पाप पसरणार आहे, आमच्या कुळामध्ये वर्णसंकर होईल. एवढं मोठं पाप देवा, एवढं मोठं पाप करायचं, आणि हे पाप करायला लावणारा कोण आहे? तू आहे. कारण हे युद्ध करण्याची मुळात आमची इच्छाच नाही. हे सगळं करायला लावणारा देवा तू एकटा आहे, तू एकटा आहे. अर्जुन तिसऱ्या अध्यायामध्ये देवाला म्हणतो, ये लाजशिना महाघोरी कर्मी सुता. एवढ्या मोठ्या महाघोर कर्म करण्यासाठी आम्हाला प्रवृत्त करतो देवा, काही लाज नाही वाटत का तुम्हाला? अर्जुनाचे वाक्य आहे. देवा तुम्हाला लाज वाटत नाही का? आता अर्जुन म्हणजे कोण? देवाचा भक्त आहे. भक्ताने देवाला असं बोलावं का? लाज फीज वाटते का नाही? देवाची लाज. अर्जुन एवढं देवाला बोलला, देवाने त्याचा काही राग मानला नाही. देवाला माहीत होतं याचं जे बोलणं आहे ते लढीवाळपणाचं बोलणं आहे, लेकरूपणातून बोललेलं बोलणं आहे, म्हणून देवाने त्याचा राग मानला नाही. देव म्हणाले, सांग अर्जुना, तुला काय विचारायचं आहे ते एकदाच विचारून घे, विचारून घे. मी सांगण्यासाठी नेहमी तयार आहे. बालक बोबडा बोली, वाकुडा विचुका पावली, ते चोज करून माऊली रिझे जेवी. बालक बोबडं बोलतच असतं. आईने त्याचा आनंद मानायचा, माझा मुलगा बोलायला लागला, माझा मुलगा बोलायला लागला. तो काय बोलतो याच्याकडे नाही पाहायचं, पण बोलायला लागला. तसं देवा मी विचारणार आहे. यार देवाने सांगितलं तू बिनधास्त आता मोकळ्या मनाने तुला काय विचारायचं असेल ते विचारून घे, मी सांगण्यासाठी तुला तयार आहे. कारण अर्जुना, सांगण्याची तर आम्हाला फार आवड आहे. एका ओळीमध्ये भगवान म्हणतात, अर्जुना आम्हाला सांगण्याची फार आवड आहे, काय करावं? विचारणारच कोणी भेटाना, विचारणारच कोणी भेटाना. पण अर्जुना,
आम्हाही वाडे कोडे अखंड बोलो आवडे परी काय कीजे न जोडे पुसते आईशे. अर्जुना, आम्हाही वाडे कोडे कौतुकाने अखंड बोलो आवडे. असं वाटतं अखंड बोलत राहावं, अखंड बोलत राहावं. एका तासात काहीच होत नाही. असं वाटतं नुसतं सांगत राहावं, नुसतं सांगत राहावं. 2 तास 4 तास नुसतं सांगत राहावं. पण काय करावं अर्जुना? पुसते न जोडे. विचारणारा आम्हाला कोणी मिळत नाही. कोणी असं सांगत नाही आम्हाला हे सांगा ते सांगा. कारण विचारणाऱ्याची या जगामध्ये आता कमतरता झालेली आहे. तो पहिला काळ होता. पहिल्या काळामध्ये विचारणारे फार होते आणि सांगणारे कमी होते. सांगणारे कमी होते. कुठंतरी एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी 2-4 गावामध्ये, नाहीतर आळंदीला, पंढरपूरला कुठंतरी सांगणारे मिळत होते. पण विचारणाऱ्याचीच गर्दी भरपूर होती, फार गर्दी होती. आता त्याच्या विपरीत झालेलं आहे सगळं. आता सांगणारेच भरपूर झाले, विचारणारं कोणी नाही झालं. घरोघर आहे हे सांगणाऱ्याची भरती. गुरु होण्याची हौस प्रत्येकालाच लागलेली आहे. गुरु पाण्याची योग्यता अंगात आहे की नाही त्याचा विचार कोणीच करत नाही. पण गुरु होण्याची मात्र हौस सगळ्याला लागलेली आहे, सगळ्याला लागलेली आहे. नाथ महाराज भागवतामध्ये एका ठिकाणी सांगतात, मंत्रतंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आईते. जो शिष्याशी मेळवी सद्वस्तु ते सद्गुरु त्याते श्रीकृष्ण मानी. मंत्र तंत्राचा उपदेश करणारे गुरु घरोघर सापडतील. पण जो साक्षात देवाचं दर्शन करून देईल, देवाचा साक्षात्कार आपल्याला करून देईल, असे गुरु घरोघर नाही सापडत. ते क्वचित एखादे विरळे असतात. म्हणून आता सांगणाऱ्याची जास्त भर पडलेली आहे, ऐकणारे कमी झाले. विचारायची जिज्ञासा लोकांची कमी झालेली आहे. म्हणून देव म्हणतात, अखंड वाडे कोडे आम्हाही बोल आवडे परी काय कीजे न जोडे पुसते आयशे. देवा, अर्जुना काय करावं अर्जुना? मला तर फार सांगावं वाटतं रे, पण विचारणारा कोणी मिळत नाही. विचारणारं कोणी मिळत नाही. नाही विचारित लोक, नाही विचारित. सगळ्याला अनुभव आहे. बाबा नेहमी सांगत असतात, गावामध्ये सप्ताह असतो. सप्ताहामध्ये बाहेरच्या गावावरून कीर्तनकाराला बोलावलेलं असतं. कशासाठी बोलावलेलं असतं? आपल्या इथं त्याने कीर्तन करावं. कीर्तन करावं म्हणजे काय? काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी सांगाव्या, काहीतरी वैराग्याच्या गोष्टी, भक्तीच्या गोष्टी सांगाव्या, किंवा संताचं चरित्र, देवाचं चरित्र सांगावं, वेदांत सांगावा, न्याय, उपनिषद, ब्रह्मसूत्र, पुराण सांगावं, काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी सांगावं म्हणून कीर्तनकाराला बोलवलेलं असतं. आणि कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर लोक त्यांच्याकडे अपेक्षा करतात, महाराज आम्हाला आता तुम्ही आज हसवा, चांगलं हसवा. असे झाले आता श्रोते. हसवा म्हणतात कीर्तनकाराला, अगोदर सूचना पाठवतात. काही ते कीर्तनामध्ये चालूमध्ये कागदावर लिहिणार कोणाच्या तरी मार्फत महाराजापर्यंत, महाराज एवढं एवढं आमचं सांगा, हे गाणं म्हणा, ते गाणं म्हणा. महाराज शेवटचे 10-5 मिनटं राहिले, एक पवाडा होऊ द्या. कुठं? कीर्तनामध्ये. कोण करतं ही अपेक्षा? श्रोते. लटिके ते रुचे, साच कोणाही न पचे. चांगलं कीर्तन कोणाला नाही आवडत. ते कीर्तनामधून तमाशाची अपेक्षा आहे. खरं कोणाला नाही आवडत. वास्तव जर पाहिलं ना, दोष त्यांचा नाहीच, दोष हा श्रोत्याचा आहे. श्रोत्याला जर ऐकण्याची इच्छाच नसेल आणि तो वक्ता जर तशी बडबड करत असेल तर त्याचं कीर्तन परत कोण घेईल? नाही घेणार. ज्या अर्थी हे लोक कीर्तनामध्ये चांगले चांगले हिंदी गाणे म्हणतात, कीर्तनामध्ये म्हणू नये ते पवाडे म्हणतात, कीर्तनामध्ये सांगू नये असे विनोद सांगतात, सांगू नये अशा संसाराच्या गोष्टी कीर्तनामध्ये सांगतात, आणि त्यांचे कीर्तनं रोज वाढत चाललेले आहे. 2-2, 3-3 कीर्तनं त्यांना मिळतात. याचा अर्थ काय आहे? हे श्रोत्याला आवडायला लागलेलं आहे.
आणि त्यांना काय, त्यांचं ठरलेलं असतं, मग तुम्हाला जे आवडेल ते आम्ही सांगणार, कारण तुम्हाला जर आवडलं तरच तुम्ही आम्हाला काहीतरी पैसा देणार ना. त्यांचं ते ठरलेलं असतं. का त्यांचं वाढत चाललं, याला कारणीभूत श्रोते झालेले आहे. यांना ज्ञान मिळावं अशी अपेक्षा नाही राहिली. महाराजांनी आम्हाला चांगलं हसवलं पाहिजे, महाराजांनी आम्हाला गाणे म्हणून दाखवले पाहिजे, पवाडे म्हणून दाखवले पाहिजे, विनोद सांगितले पाहिजे, आमच्या घरात सासू सासऱ्याचं, सासूबरोबर आमचं कसं भांडण चालतं हे आम्हाला कीर्तनामधून ऐकण्याची अपेक्षा आहे. कोणी बिघडवलं हे? श्रोत्याचं आहे सगळं. हे श्रोते धोरणात राहिले नाही, त्यांचं आहे. ते कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर 10-5 मिनटं अगोदर म्हणा, 1 तास 2 तास अगोदर ते महाराज लोक घरी जेवायला येतात. जेवण झाल्यानंतर थोडे बसतात. तर मग तिथं यांनी सांगायचं ना, आमक्या आमक्या अभंगावर आम्हाला कीर्तन सांगा. अहो तुकाराम महाराजांचा हा अभंग आम्हाला फारच आवडतो बा, याच्यात तुकाराम महाराजाला काय सांगायचं हे आम्हाला सांगा. ही ज्ञानोबरांची ओवी आहे, याच्यात काय सांगायचं हे आम्हाला सांगा. असं काही विचारावं ना. व आमचं लय पाप वाढलेलं आहे, पाप लवकर कमी कशाने होईल ते आम्हाला सांगा. आमच्या ठिकाणी वैराग्य नाही, ते कशाने येईल ते आम्हाला सांगा. भक्ती करण्यामध्ये आमचं मन रमत नाही, कशाने रमेल ते आम्हाला सांगा. डोळे झाकल्यानंतर देव आमच्या अंतःकरणामध्ये येत नाही, तो कशाने येईल हे सांगा. कोण विचारतं असं? असं विचारणारा कोण आहे? कोणीच नाही. त्याला कीर्तनाच्या अगोदर लोक विचारतात, महाराज तुमचं लग्न झालं का? झालं असेल तर मग मुलं किती आहे, किती मोठाले आहे, लग्नाला आले का, शेती आहे का, या सगळ्या गोष्टी त्याच्याजवळ, त्या कीर्तनकाराजवळ कशाला आणलेला आहे? कीर्तनासाठी आणला ना. ही अशी तरा झालेली आहे. विचारणारे माणसं कमी झालेले आहे. ज्ञानप्राप्तीची जिज्ञासा लोकांना कमी झालेली आहे. त्यांना ते देवाचं काही विचारावं वाटत नाही, संसाराच्या गोष्टी विचारतात. म्हणून भगवान सांगतात, अरे अर्जुना तू बोल आता. तो सांगितलं ना, मी तुला विचारणार आहे, तू बोल. तुला काय सांगायचं, काय विचारायचं एकदा बोलून घे. मी तुला स्पष्ट रीतीने लागेल तेवढं मी तुला सांगतो. बऱ्याच दिवसाची आमची भूक आहे, तेवढी भूक शांत कर देवा. अर्जुना सांगायला तर फार आवडतं, पर काय करावं, ऐसे पुसते न जोडे. असे विचारणारे आम्हाला मिळत नाही. विचारणारे मिळतात पण असे विचारणारे मिळत नाही. हे बाकीचे फार विचारतात मग संसाराच्या गोष्टी, पण असे विचारणारे मिळत नाही अर्जुना. आणि तू आज परमार्थाचं विचारायला लागलाय, मोकळं बोलतो. आता काय विचारायचं विचारून घे. मग अर्जुन बोलायला लागला, देवा पण रागावू नका बरं का. नाही नाही अर्जुना रागावत नाही, तुला काय बोलायचं बोल. तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती श्री अनंता, ते नावेक मज चित्ता मानिजेना. श्री अनंता, हे देवा, तो अनंत स्वरूप आहे. अनंत म्हणजे काय? ज्याचा कधीही नाश होत नाही त्याला म्हणायचं अनंत. ज्याला कुठेही मर्यादा राहत नाही त्याला म्हणायचं अनंत. न व्यापित्वा देशतंतो नित्यत्वा नापि कालतः न वस्तुतोपि सार्वात्म्या दानंत्यम ब्रह्मनितिधा. भगवंताच्या ठिकाणी अनंतपणा आहे. अनंत आहे तो भगवान, कधी संपत नाही. 3 प्रकारचा अनंत आहे त्याच्या ठिकाणी. न व्यापित्वा देशतंतो, तो व्यापक असल्यामुळे त्याला देशाने अंत नाही. नित्यत्वा नापि कालतः, तो नित्य असल्यामुळे त्याला कालाने अंत नाही. न वस्तुतोपि सार्वात्म्याम, तो सगळ्याचा आत्मा असल्यामुळे त्याला वस्तूने अंत नाही. असा भगवान परमात्मा अनंत आहे. अनंत, देशाने अंत नाही. कोणती जागा अशी आहे ज्या ठिकाणी देव नाही? नाही सांगू शकत. तो नाही ठाव उरलाशे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. तो नाही अशी जागाच कुठं नाही. तयाविना ठावरिता कोठे, कुठं आहे अशी जागा त्याच्याशिवाय? म्हणून त्याला देशाने अंत नाही, कालानेही भगवंताला अंत नाही. कोणता असा काल आहे की त्या कालामध्ये देव नाही? कृतयुगात देव नाही का? आहे. त्रेतायुगात देव नाही का? आहे. द्वापार युगात देव नाही का? आहे. कलियुगात देव नाही का? आहे. दिवसा देव नाही का? आहे. रात्री देव नाही का? आहे. अधिक मासात देव नाही का? आहे. शुक्ल पक्षात आहे.
कृष्ण पक्षात आहे, प्रत्येक तिथीला आहे, प्रत्येक तिथीच्या प्रत्येक घटिकेमध्ये आहे, प्रत्येक फळामध्ये आहे, प्रत्येक क्षणामध्ये देवाचं अस्तित्व आहे. अनंत आहे देव, देवाशिवाय काही नाही, देवाशिवाय काही नाही, अनंत आहे. आणि त्याला वस्तूनेही अंत नाही, कारण तो सर्वाचा आत्मा आहे. अशी कोणती वस्तू आहे ज्याच्यामध्ये देव नाही? याच्यात देव आहे, आहे, याच्यात देव आहे, आहे, आहे. सगळी वस्तू, कोणतीही वस्तू घ्या, देव आहे, कारण सगळ्या वस्तूचा आत्मा तो आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मस्वरूप असल्यामुळे त्याला वस्तूनेही अंत नाही, असा अनंत आहे. हे देवा, अर्जुन म्हणतो तू अनंत आहे. हे अनंता, मागील जे वार्ता तू सांगितली होती, माग तू जी गोष्ट सांगितली होती ना, ती जी गोष्ट आहे ती नावेक मज चित्ता मानिजेना, माझ्या मनाला ती गोष्ट पटत नाही. कोणती गोष्ट? हे मागं जे तू सांगितलं ना, ज्ञान माझ्यापासून आलं आणि मी ती सगळ्यात अगोदर सूर्याला सांगितलं. अर्जुन म्हणतो देवा ते काय आपल्या मनाला पटत नाही. नाही पटत, नाही पटत, स्पष्ट कबूल केलं. अर्जुन हे म्हणत नाही की ते खोटं आहे. सूक्ष्मता किती आहे पहा. अर्जुन हे सांगत नाही देवा की तू सांगितलेलं खोटं आहे, तू सांगितलं मी ज्ञान सूर्याला सांगितलं हे खोटं आहे, असं अर्जुन म्हणत नाही. अर्जुनाचं म्हणणं आहे देवा तू जे हे सांगितलं की मी सूर्याला ज्ञान सांगितलं, हे माया चित्ताला पटत नाही, हो मनाला पटत नाही. ते खरं असेल खोटं असेल तुला माहीत, पण आपल्याला हे पटत नाही. का पटत नाही त्याचं कारण सांगतो. जे तो विवस्वत म्हणजे काही, ऐशे हे वडीला ठाऊवे नाही, तरी तुवाची केवी कही उपदेशिला. विवस्वतू म्हणजे काही, विवस्वान म्हणजे सूर्य, हे ऐशे हे वडीला ठाऊवे नाही. देवा सूर्याचा जन्म कधीचा आहे हे तुझ्या वडिलाला तरी माहीत आहे का रे? पप्पाला. तो पप्पा कोणताही असो तुझा, कोणताही म्हणजे नंदबाबा असू दे नाहीतर वसुदेव असू दे, कोणता आहे? सूर्याचा जन्म कधीच आहे हे नंदबाबाला तरी सांगता येईल का? किंवा वसुदेवाला तरी सांगता येईल का? नाही सांगता येणार. जे तो विवस्वतू म्हणजे काही, ऐशे हे वडीला ठाऊवे नाही. देवा तुझ्या वडिलाला सुद्धा माहीत नाही रे, तुझ्या नाही माझ्या पण वडिलाला माहीत नाही. तरी तुवाची केवी कही उपदेशिला, आणि तरी सुद्धा तुवाच त्याला उपदेश केला म्हणतो. कधी केला, कुठं केला उपदेश? सांग ना थोडं मोकळं करून. नुसताच मी त्याला उपदेश केला, कधी केला हे सांग. तो ऐकिजे बहुता काळांचा आणि तू तव श्रीकृष्ण सापेचा, म्हणून गाये मातोचा विसंवाद. देवा तो ऐकिजे बहुता काळाचा, तो जो सूर्य आहे ना, मी असं ऐकलेलं आहे. अर्जुनाचे शब्द पहा किती बारीक आहे. मला स्पष्ट माहीत आहे असं अर्जुन म्हणत नाही, पण असं आम्ही ऐकलेलं आहे. कुठंतरी कीर्तनामध्ये सांगितलं कोणीतरी म्हणा, प्रवचनात, नाही तर कुठं पोथीमध्ये निघालं, कुठंतरी आम्ही असं ऐकलंय. काय ऐकलं? तो ऐकिजे बहुता काळाचा. सूर्य म्हणजे ना फार मोठ्या जुन्या काळातला आहे. किती वर्षाचा असेल सूर्य आता सध्याला? कोण सांगू शकतो वर्षाचा? कोणी सांगू शकत नाही सूर्य किती वर्षाचा आहे. कारण कोणताही पुराण काढा तो सूर्य तिथं आहेच, आहेच सूर्य. सूर्य काय कलियुगात निर्माण झाला का? नाही, कलियुगात नाही निर्माण झाला. ते ऋषी लोकांचे भांडणं लागली होती त्रेतायुगामध्ये. वशिष्ठ ऋषी आणि विश्वामित्र ऋषी दोघांचे भांडणं लागले. कशामुळे भांडणं लागले? आता विश्वामित्र जे होते ना ते क्षत्रियाच्या कुलामध्ये झालेले होते आणि वशिष्ठ हे ब्राह्मण होते. ऋषीपणा दोघांच्या ठिकाणी होता. वशिष्ठ सुद्धा ऋषी होते आणि विश्वामित्र सुद्धा ऋषी होते. पण फरक असा पडला, ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्म झाल्यामुळे वशिष्ठ ब्रह्मर्षी झाले, क्षत्रियाच्या राजाच्या कुळामध्ये जन्म झाल्यामुळे विश्वामित्र राजर्षी झाले. वशिष्ठ ऋषी त्या विश्वामित्रांना राजर्षी म्हणत नव्हते, आपलं ब्रह्मर्षी म्हणत नव्हते, ते राजर्षी म्हणायचे. आणि विश्वामित्र ऋषीच्या मनात राग यायचा, हे मला ब्रह्मर्षी का म्हणत नाही, ब्रह्मर्षी का म्हणत नाही असं म्हणले. आणि त्याने सांगितलं, गेलं एकदा याच्याकडं वशिष्ठाकडे,
तुम्ही मला ब्रह्मर्षी का म्हणत नाही? त्यांनी सांगितलं तू ब्रह्मर्षी नाही म्हणून म्हणत नाही, असता तर म्हणलो असतो ना. ते म्हणे तुला काय माहीत मी ब्रह्मर्षी? मग काय प्रमाणे बोल, तुझ्याकडं मला प्रमाण दाखव की मी ब्रह्मर्षी आहे, मी मान्य करतो. म्हणजे तुला प्रमाणाला कोण लागेल? प्रमाणाला कोण लागेल? म्हणजे सूर्यान, सूर्याने मला सांगावं किंवा समुद्राने सांगावं असं सांगितलं. कशाचं काय? विश्वामित्र गेले सूर्याकडं, सूर्याला सांगितलं, सूर्याला चल म्हटले. कुठं चालायचं? मी ब्रह्मर्षी आहे का नाही ते वशिष्ठाला जाऊन सांगायचं तिकडं. सूर्याने सांगितलं भाऊ सांगतो भाऊ येतो मी, पण माझ्या जागेवर कोणीतरी बदली कामगार लागेल ना, कारण ही ड्युटी भगवंताने दिलेली आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत हे काम करायचं म्हटल्यावर मला जमू शकणार नाही, कारण मला कधीच सुट्टी नाही. रविवारी सूर्याला सुट्टी असते का? कशाचा रविवार, कशाची अष्टमी, कशाची प्रतिपदा, काहीच नाही त्याला. नित्य त्याचं भ्रमण सुरू आहे, तो येऊ शकत नाही. समुद्राकडे गेला, समुद्राने सांगितलं माझ्या जागेवर कोण थांबणार? मी तिकडं निघून आलं, याच्यातले सगळे ते पशु मासे ते कुठं जाणार? नाही नेता आलं विश्वामित्राला. वशिष्ठाचा नंबर आला, म्हणजे भगवंताच्या कोर्टात गेलेले होते ना. वशिष्ठाला सांगितलं भगवंतानी, वशिष्ठा तुम्ही आणू शकता का? का नाही आणू शकत? गेले वशिष्ठ द्या कोणाकडं? सूर्याकडे. आणि सूर्याला सांगितलं चल तिथं साक्ष द्यायला की विश्वामित्र ब्रह्मर्षी नसून राजर्षी आहे. सूर्याने तसंच सांगितलं मी येतो बा, पण माझ्या जागेवर कोण ठेवील? विश्वामित्र. ते वशिष्ठाने काय नाही केलं, अंगावर उपरणं होतं, ऋषी लोक उपरणं घेतलेलं, उपरणं काढलं आणि दिलं वर फेकून. उपरणं वर फेकलं, ते उपरण्यास सूर्यासारखा प्रकाश पडला. खालच्या लोक म्हणायला लागले 2-2 सूर्य कसं काय? अशी परिस्थिती झाली. नेलं सूर्याला, दाखवलं प्रमाण, अशी शक्ती. कशासाठी सांगितलं हे उदाहरण कलियुगातलं नाही, त्रेतायुगातलं आहे. तिथं सुद्धा सूर्य हजरच आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये जा, सूर्य हजरच आहे. कृतयुगात सुद्धा तुम्ही जा. कृतयुगात तरी काय घडलं होतं? भक्त प्रल्हादाचं आपल्याला माहीत आहे, त्याच्या बापाने हिरण्यकश्यपूने वरदान मागून घेतले. काय वरदान मागितले? ते अनेक होते, त्याच्यामध्ये त्याने हे वरदान मागितलं होतं की मला रात्रीही मरण नको आणि दिवसाही मरण नको. रात्रंदिवस कशावरून असते? कशावरून ठरते? समुद्रावरून, सूर्यावरून ठरते. सूर्य वर असतो तेव्हा दिवस, सूर्य झाकल्या जातो तेव्हा रात्र. मग ते कृतयुगात सुद्धा सूर्य होता, म्हणजे कधीच आहे तो सांगता येत नाही. अर्जुन म्हणायला लागला देवा तो ऐकीचे बहुता काळाचा, सूर्य फार जुन्या काळातला आहे. आणि तू तव श्रीकृष्ण सापेचा, आणि श्रीकृष्णा तू कधीचा आहे? सापेचा, म्हणजे सांप्रत काळातला आहे, चालू युगातला तू आहे. जवळजवळ माझा आणि तुझा जन्म सोबतच झालेला आहे. आणि म्हणून निघाये मातूचा विसंवाद, म्हणून मातूचा म्हणजे गोष्टीचा, तुझी ही जी गोष्ट आहे ना, मी सूर्याला ज्ञान सांगितलं, याचा थोडा मला विसंवाद वाटतो, थोडं हे माझ्या बुद्धीला पटत नाही देवा, हे तुम्हाला सांग. देवीची देवा चरित्र तुझे आपण काहीची नेणे जे, हे लटके केवी म्हणे जे एकी हेळा. बरं देवा हे खोटं तरी आम्ही कसं म्हणावं? नाही म्हणू शकत ना खोटं. का खोटं म्हणू शकत नाही? देवीची देवा चरित्र तुझे आपण काहीची नेणे जे. तुझं चरित्र कसं आहे, किती आहे, हे आम्हा मनुष्याला देवा कळत नाही. भगवंताला काय अशक्य आहे? सगळं त्याचं चरित्र अद्भुत आहे ना. ती हिरण्यकश्यपूला वाटत होतं मी आता अमरच झालेलो आहे. ब्रह्मदेवाला त्याने मूर्खात काढलं. अगोदर सांगितलं ब्रह्मदेवाला मला अमरपद पाहिजे. ब्रह्मदेवानं सांगितलं अमर फिमर काही होता येत नाही, मलाच मारावं लागतं. म्हटले मग दुसरं वरदान माग. हिरण्यकश्यपूने सांगितलं दिवसा मरण नको, रात्री मरण नको, घरात मरण नको, बाहेर मरण नको, अस्त्राने नको, शस्त्राने नको, अजून पृथ्वीवर नको, जमिनीवर नको, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको, देवाकडून नको, मनुष्याकडून नको, पशुकडून नको. एवढे मोठे त्याने वरदान मागून घेतले. ब्रह्मदेव आपलं तथास्तु 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 गेले निघून. आणि मग हे हसायला लागला. कोण? हिरण्यकश्यप. हिरण्यकश्यपूला वाटलं 4 डोके ब्रह्मदेवाला, एक कामाचं नाही. आता एवढं मोठं मरण नको म्हणल्यावर आता कसं काय मी मारणार आहे? दिवसा नको, रात्री नको, कसं काय मरण मी? देव मारणार नाही, मनुष्य मारणार नाही, पशु मारणार नाही, अजून काय मला मारायला? अस्त्र मारणार नाही, शस्त्र मारणार नाही, आता मी कसं मरेल? वर आकाशात नाही, पृथ्वीवर नाही, द्वंत जागा, एकतर तो आकाशात मरेल, नाहीतर पृथ्वीवर मरेल. त्याला वाटलं आता मी झालो अमर,
देवाने त्याचं असं चरित्र दाखवलं. देवाने एवढ्या सगळ्यातून चुकवून त्याला मारलं. अस्त्रशस्त्र नको म्हटलं त्याने नखाने फाडलं. सजीव निर्जीव नको म्हणले ते आता नखाला सजीव म्हणता येत नाही, त्याला निर्जीव म्हणता येत नाही. निर्जीव म्हणा तर कापल्यावर दुःख होत नाही, वाढतं ते निर्जीव म्हणावं तर, आणि सजीव म्हणावं तर कापल्यावर दुःख होत नाही. कायच करा, वर मारू नये, खाली मरण नको, त्याने त्याला आपल्या मांडीवर उंबऱ्यात बसून मारलं. बाहेर नको, आतमध्ये नको, उंबऱ्याला बाहेरचा म्हणता येत नाही ना आतला म्हणता येत नाही, सगळेचे सगळे त्याचे विकल्प चुकवले आणि त्याला मारलं. दिवसा नको, रात्री नको, त्याला संध्याकाळी मारलं. संध्याकाळला दिवस म्हणता येत नाही, रात्र म्हणता येत नाही, एवढं चुकून त्याला देवाने मारलं. अर्जुन म्हणतो, देवा तेवीची देवा चरित्र तुझे, आपण काही नाही जे, तुझं चरित्र कसं तू काय करशील देवा हे आम्हाला काही कळत नाही. हे लटिके केवी म्हणजे एकी हेळा, म्हणून एकाएकीच तुझे सांगितलं ते खोटं तरी कसं म्हणावं. सूर्याला सांगितलं ज्ञान, हे खोटं तरी कसं म्हणावं देवा, कारण तुझं चरित्र तू काय करशील हे सांगता येत नाही. परी हेची मातू आघवी, मी परियशी आईशी सांगावी, जे का तू आता रवी उपदेश केला. जे का तू तया रवी उपदेश केला, तू त्या सूर्याला उपदेश केला, त्या सूर्याला तू हे ज्ञान सांगितलं, ही जी तुझी गोष्ट आहे, मात म्हणजे गोष्ट, मी परियसे आईशी सांगावी, हे मला चांगलं अंतकरणाला माझ्या पटेल अशा सोप्या सोप्या भाषेत थोडासा त्याचा विस्तार करून देवा तुम्हाला सांग, ते मला कळालं पाहिजे. देवाने सांगितलं ठीक आहे, तुला जसं पाहिजे तसं मी सांगतो, कारण मला सांगण्याची भूक लय दिवसापासून लागलेली आहे, विचारणारा अजून कोणी मिळालेलं नाही, सांगतो मी तुला सविस्तर अशा प्रकाराने सांगतो. माझं नाही कळलं तर ज्ञानोबारायाने अजून सविस्तर करून सांगितलंय, ते मी तुला सांगतो अर्जुना, पण मी आज सांगू शकत नाही, आमची आजची वेळ संपली अर्जुना, आमचं ठरलेलं आहे वेळेत सांगायचं. किती पण सांगू आम्ही, किती चांगलं सांगू, किती अवघड सांगू, फक्त आमचा नियम काय आहे, वेळेत सांगायचं. म्हणून अर्जुना आमची आजची वेळ संपलेली आहे. हे जर तुला ऐकायचं असेल याचं उत्तर की मी सूर्याला उपदेश कसा केला, तर अर्जुना तुला उद्या परत प्रवचनाला यावं लागेल. तू प्रवचनाला जर लवकर आला तर मग तुला हे उद्या समजेल. नुसतं आल्यावर पण चालत नाही अर्जुना, इथं येऊन तू झोपला नाही पाहिजे. मग हे तुला योग्य प्रकारे कळेल की मी त्या सूर्याला उपदेश कसा केलेला आहे. 40व्या ओळीपर्यंत आपलं चिंतन झालेलं आहे. उद्या पुढच्या ओळीचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव माऊली ज्ञाने